दिसत आहे. त्याला जोडून तीन अशातच गोष्टी आहेत. एक, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं आहे. सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि तटकरेंना काल भेट झाली नव्हती त्यांच्या ऑफिसच्या बाहेर. मी वारंवार आपल्याला हे सांगतो की त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्राताई पवार त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजितदादा पवार यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी होते. नव्या रचनेमध्ये सुनेत्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असं नाही आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवरती दुसऱ्या पक्षानं का बोलावं हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिलं हा त्यांचा प्रश्न. त्यांनी पत्रामध्ये कोणाला पदं दिली किंवा कोणती पदं रद्द केली हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी एक तुम्हाला खात्रीनं सांगेन की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं. सुनेत्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल. आता काल पुन्हा एकदा आजचा आपण अग्रलेख वाचला असेल. काल पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं 1 तारखेला सुनावणी घेणार होते शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत. ती पुन्हा 23 एप्रिलपर्यंत ढकलली. या सुप्रीम कोर्टावरती विश्वास कोण ठेवणार?